एक असा लक्झरीज प्रोजेक्ट की जो अराउंड 6 एकर मध्ये पसरलेला आहे. 15.6 बाय 11चा स्पेशियस हॉल, 10 बाय 8चा एल शेप मध्ये प्रॉपर किचन आणि 14.5 बाय 11.5 फुटाचा मास्टर बेडरूम. तुम्ही वाकड, ताथवडे, पुनावळे अशा लोकेशन मध्ये एक लक्झरीज प्रोजेक्ट शोधत आहात का, जिथं 2 BHK अराउंड 800चा तुम्हाला पाहिजे, 3 BHK अराउंड 1200चा तुम्हाला पाहिजे, आणि तो पण एक असा की त्याला कनेक्टिव्हिटी पण चांगली पाहिजे, प्रोजेक्ट पण प्रीमियम पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मायवन कन्स्ट्रक्शन मध्ये पाहिजे. असा प्रोजेक्ट जर तुम्ही बघत असाल तर आज मी ज्या प्रोजेक्ट ठिकाणी आलो आहे तो नक्कीच तुमच्या या गोष्टी ज्या आहेत त्या फुलफिल करू शकेल. चला तर आज आपण बघूया एक असा लक्झरीज प्रोजेक्ट की जो अराउंड 6 एकर मध्ये पसरलेला आहे. त्याच्यात जवळपास 2 एकर जागा ही फक्त ओपन स्पेस म्हणून तुम्हाला मिळत आहे, आणि हायराइज टॉवर, मायवन कन्स्ट्रक्शन, आणि आता न्यू लॉन्च. त्याच्यामुळे तुम्हाला प्रीमियम विथ एक अतिशय चांगल्या रेट मध्ये हा प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतो. हा 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट आहे आणि याचा कार्पेट 1126 स्क्वेअर फीटचा आहे. आपण आता बघूया. जसं तुम्ही इथे एंट्री कराल एक लॉबी स्पेस तुम्हाला भेटतं की जी तुमची प्रायव्हसी इथे मेंटेन करू शकते. त्यानंतर तुम्ही जर बघितला तर 15.6 बाय 11चा हा तुम्हाला स्पेशियस हॉल मिळतोय, आणि हा फक्त हॉल आहे. डायनिंग सेपरेट स्पेस दिलेला आहे. आता इथे आपण अरेंजमेंट जर बघितलं तर इथे आपण एल शेप मध्ये तुमचा प्रॉपर सोफा बसू शकतो. समोरच्या साईडला परफेक्टली टीव्हीची अरेंजमेंट इथे केलेली आहे, त्यामुळे डिस्टन्स पण प्रॉपर वे मध्ये मेंटेन होत आहे. दुसरी गोष्ट, इथे तुम्हाला हॉलला बाल्कनी मिळत आहे, ती तुम्ही चेक करून घ्या. आता आपण हा डायनिंग स्पेस बघूया, ज्याचा जो साईज आहे 9 बाय 7.6 या साईजचा हा एक स्पेशियस डायनिंग. कारण तुम्ही जर आता डायनिंग इथं पण दिलेला आहे बघितला तर एक मोठ्या चेअर्स आणि एक साईज दिलेली आहे. माझ्या मते इथे 6 सीटर सुद्धा आरामात डायनिंग बसू शकतो, आणि मागं या टाईप मध्ये तुम्ही तुमच्या इंटिरियर मध्ये करू शकता. आता आपण किचन बघू. किचनची साईज स्पेशियस 10 बाय 8चा हा तुम्हाला एल शेप मध्ये प्रॉपर किचन मिळत आहे. आता याच्यात कशी अरेंजमेंट केलेली आहे बघा, की सिंक तुमचा या साईडला दिल्यामुळे ओव्हरऑल प्लॅटफॉर्म मोठा होतोय. हा एनक्लोज ड्राय बाल्कनी ह्यामध्ये केलेली आहे. इफ हे मायवन कन्स्ट्रक्शन आहे, पण डेव्हलपर कडून तुम्हाला जर समजा तुम्हाला ड्राय बाल्कनी सेपरेट पाहिजे असेल तर तेही प्रोव्हिजन जे आहे ते आपण करू शकतो. यात सेकंड थिंग, वॉशिंग मशीनची प्रोव्हिजन तुम्हाला दिसते. थोडंसं आपण इकडे बघू, इथे तुमच्या फ्रीजची प्रोव्हिजन केलेली आहे. इफ यू सी, इथे हा एवढा स्पेस जो आहे त्याच्यामध्ये मे बी तुम्ही डबल डोअर फ्रीज सुद्धा प्रॉपर वे मध्ये इथे मॅनेज करू शकता. पूर्ण मायवन कन्स्ट्रक्शन आहे, तरी सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या चेंजेस आपण इथे करू शकतो. चला आता आपण डायनिंगच्या जवळ जर आपण इथे बघितलं, एक सुंदरचा स्पेस इथं प्रोव्हिजन केलेला आहे की ज्याच्यामध्ये तुमचं वॉश बेसिनची प्रोव्हिजन चांगली इथं केलेली आहे. खाली स्टोरेज पण तुम्ही करू शकता. एक्झॅक्टली याच्या शेजारी कॉमन वॉशरूम आहे, ज्याची साईज 4.6 बाय 6.6 अशी आहे. प्रीमियम कन्स्ट्रक्शन आहे. एक्झॅक्टली समोरच्या साईडला आपण जर बघितलं तर 12 बाय 10ची ही तुम्हाला एक स्पेशियस ही कॉमन रूम मिळत आहे. आता ह्या रूमचं वैशिष्ट्य काय आहे तर ह्या रूम मध्ये
तुम्ही जर इथे बघितला तर हा वॉर्डरोब स्पेस जो आहे ना तो तुम्हाला एक्स्ट्रा मिळतोय, त्यामुळे रूम अजून स्पेशियस वाटत आहे. आमचा जर प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता आणि सबस्क्राईब नक्की करा. असे काही व्हिडिओज जे आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या कुठल्या मित्राची वगैरे मदत होत असेल, जो प्रॉपर्टी बघत आहे त्याला नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांची मदत करा. आता आपण बघूया दुसरी रूम. दुसरी रूम जर आपण बघितली त्याची साईज जी आहे ही अराउंड 13x11 तुम्हाला साईज यामध्ये मिळत आहे. अगेन मी म्हणेन की स्पेशियस साईज यामध्ये आहे, की तुम्ही चिल्ड्रन रूम म्हणून सुद्धा यूज करू शकता किंवा गेस्ट बेडरूम किंवा पॅरेंट्स रूम म्हणून सुद्धा यूज करू शकता. अगेन या प्रोजेक्टमध्ये मला चांगलं काय वाटलं, इथे सुद्धा तुम्हाला हा वॉर्डरोब स्पेस जो आहे, हा वॉर्डरोब स्पेस हा इथे एक्स्ट्रा दिलेला आहे. त्यामुळे रूम ओव्हरऑल डायमेन्शन तुम्हाला स्पेशियस वाटतंय. त्याच्या जस्ट बाजूला व्हेंटिलेशन साठी, लाईट साठी विंडोची प्रोव्हिजन पण इथे ऑलरेडी दिलेली आहे. आणि अगेन ही मास्टर आहे, त्यामुळे तुम्ही वॉशरूम बघू शकता ज्याची साईज 7.7 बाय 4.6 तुम्हाला मिळेल. तुम्ही 2 रूम तर बघितले. आता मेन आहे तुमची सगळ्यात महत्वाची रूम म्हणजे तुमची मास्टर बेडरूम. इफ यू सी इथे तुमची प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी एक लॉबी स्पेस क्रिएट करण्यात आलेला आहे. याच्या बाजूलाच तुमचं प्रीमियम वॉशरूम तुम्हाला दिसेल. त्याची साईज जी आहे 8 बाय 4.6 आहे. आणि हा आहे तुमचा स्पेशियस 14.5 बाय 11.5 फुटाचा मास्टर बेडरूम. आवडला ना? स्पेशियस साईज दिसते ना? असं मास्टर बेडरूम तुम्हाला आवडेल तर नक्की इथे व्हिजिट करा. आणि हो, 3 BHK आहे, मोठा कार्पेट आहे, तर मास्टर बेडरूम बरोबरच तुम्हाला एक्स्ट्रा बाल्कनी पण मिळत आहे, तीही तुम्ही बघून घ्या. इन शॉर्ट, जर तुम्ही एक लक्झरियस किंवा प्रीमियम प्रोजेक्ट बघत आहात जिथे कार्पेट साईज तुम्हाला मोठी पाहिजे, आणि हो, मोठा म्हणजे काय 6 एकरचा प्रोजेक्ट पाहिजे, जवळजवळ 7-8 टॉवर्स विथ प्रीमियम अम्युनिटीज याच्यामध्ये पाहिजे, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात अजून एक चांगली गोष्ट काय माहितीये का, की ह्या प्रोजेक्टमध्ये भाडा नाही आहे. त्यामुळे असा प्रोजेक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही खाली प्राइसिंग डिटेल्स चेक करा. न्यू लॉन्च आहे, पण बिकॉज ऑफ लोकेशन ऑप्शन्स फार लिमिटेड आहेत आणि प्राइसिंग सुद्धा फॉर लिमिटेड टाइम फ्रेम ही जी खाली मेन्शन केली तेवढी भेटेल. त्यामुळे इफ यू आर इंटरेस्टेड आणि एकदा जर प्रोजेक्ट आवडला असेल तर मी म्हणून व्हिजिट तरी करा. व्हिजिटसाठी मला कॉल करा आणि आपण जर आवडला तर आपण पुढे बाकी बोलू.